सेनगाव तालुक्यातील पिनगाळे बोरखेडी आणि बोरखेडी तांडा येथील विद्यार्थिनींची मानव विकास बस सेवा गेल्या 2 महिन्यांपासून बंद असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। बस सेवा तातडीने सुरू करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थिनींनी सेनगाव पंचायत समिती कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन केले। मानव विकासची गाडी द्या, अशी कशी देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, अशी कशी देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, गाडी द्या, मानव विकासची गाडी द्या। मानव विकासची बस बंद असल्याने विद्यार्थिनींना शिक्षणासाठी दररोज सुमारे 5 किलोमीटर पायपीट करावी लागते। त्यामुळे विद्यार्थिनींची मोठी गैरसोय होत असून त्यांच्या शिक्षणावरही परिणाम होत असल्याचं त्यांनी सांगितलंय। विद्यार्थिनींनी पंचायत समिती कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले। मानव विकासची बस तातडीने सुरू करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। बस सेवा सुरू होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असा इशाराही विद्यार्थिनींनी दिलाय। सामाजिक कार्यकर्ते तथा जिल्हा परिषद माजी सदस्य राजू मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। विद्यार्थिनींच्या शैक्षणिक हिताचा विचार करून प्रशासनाने तातडीने मानव विकास बस सेवा सुरू करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। भारत शिंदे, एमसी न्यूज, सेनगाव, हिंगोली। पहिल्यापासून संबंधित विभागाला पत्रव्यवहार केलेला आहे की बोरखेडी पिनगाळे ते साखरा 25 ते 30 मुली शाळेमध्ये येण्यासाठी मानव विकासच्या बसची आम्ही मागणी केलेली आहे, परंतु अद्याप या प्रशासनाकडून अजून कुठलाही त्यांनी पर्याय काढलेला नाही। त्यामुळं नाईलाजाने आम्हाला आंदोलनाचा मार्ग या चिमुकल्या मुलासोबत आम्हाला इथं पत्करावं लागलेला आहे। आमची महाराष्ट्र शासनाला, या प्रशासनाला एवढीच विनंती आहे की येत्या 4 ते 5 दिवसामध्ये या मुलींना मानव विकासची गाडी देण्यात यावी, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन आम्ही यापुढे इथे करू, एवढी माझी प्रशासनाला विनंती आहे की येत्या 8 दिवसामध्ये त्यांनी मानव विकासची बस देण्यात यावी। BDO साहेबाला याविषयी काहीच माहिती नाही, तेव्हा आम्ही संबंधित पत्रव्यवहार डेपो मॅनेजरला केलेलं आहे। डेपो मॅनेजरना अद्याप फोन रिसीव्ह केलेला नाही। डेपो मॅनेजरकडून आम्हाला काय कल्पना आम्हाला देतात, कधी गाडी चालू करतात, त्याच्यानंतरच आम्ही इथून हलणार आहोत, नाहीतर आम्ही इथे ढोलबाजी आंदोलन संध्याकाळी 6 ऑफिस चालू वाजे असेपर्यंत आम्ही ढोलबाजी आंदोलन करणार आहोत।